जुन्नर तालुक्यातील हा HP चा हा पेट्रोल पंप आहे। श्री विघ्नहर पेट्रोल पंप। मी या ठिकाणी सध्या आहे। कालपासून आपण पाहतोय व्हॉट्सअपला मेसेज फिरला, इराक, अमेरिका आणि इस्रायल जे युद्ध आहे त्या युद्धाच्या अनुषंगाने पेट्रोल पंप बंद होणार किंवा पेट्रोलचा साठा संपला जाणार आहे आणि म्हणून नागरिकांनी पंपांवरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं आणलेत, गर्दी केलेली आहे। सध्या तालुक्यातील वरच्या भागातील शहराच्या पलीकडचे जे 2 पंप आहेत ते बंद असल्याने नागरिकांनी कालपासून खाली शहराच्या पूर्वेकडे असणाऱ्या दोन्ही पंपांवर गर्दी केलेली आहे। मी आपणाला दाखवू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी आहेत। बाबा, ह्या काय पेट्रोल भरायला आले का? हो, काल आले होते का? आलो होतो, परत गेलो। मग कितीचं मिळतंय पेट्रोल? काय माहिती, 200 रुपये म्हणतो तू। 200 रुपये। बरं, तुम्ही काल आले होते का? आज आले का? बरं, काही लोकांनी कालही पेट्रोल पंपावरती आलेत, कालसुद्धा आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरले। काही लोक आज नव्याने परत आलेले आहेत। दादा, किती रुपयाचं पेट्रोल देत आहे आपण? 200 रुपये एका? एवढं पाहिजे तेवढं फुल, एवढं पाहिजे तेवढं पेट्रोल भेटतं? नका घेऊ। हा, म्हणजे गाडी याचीच आहे आमची, काही टेन्शन नाही। पेट्रोल सर्व भेटतं। हा, मग लोकांनी गर्दी केली, काय सांगाल आता? लोकांना काय वाटलं, तिकडे युद्ध झाल्यामुळं आमच्याकडे पेट्रोल डिझेलच्या गाड्या येणार नाही। हो, कंपल्सरी चालू आहे सर्व। हा, इराक, इस्रायल आणि अमेरिकाच्या युद्धामुळं इकडे पेट्रोलचा साठा नाही आहे किंवा पेट्रोल येणार नाही, ह्या भीतीने लोक या ठिकाणी आलेले आहेत, असं पेट्रोल पंप चालक आणि कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु लोकांना जशी लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली होती त्या पद्धतीची परिस्थिती होती की काय, ह्या भीतीने लोक या ठिकाणी येतात। मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल पंपावरती या जुन्नर तालुक्याच्या श्री विघ्नहर पेट्रोल पंपावरती गर्दी आहे। मी तालुक्याचे तहसीलदार आहेत, तहसीलदारांनी सुद्धा थोड्या वेळापूर्वी पेट्रोल चालकांना सांगितले की लोकांना अडवू नका, लोकांना पेट्रोल द्या। परंतु तालुक्याचे आमदार असतील आणि तहसीलदार साहेब या दोघांनी पेट्रोल पंप मालकांना सांगितले की कोणी कॅनमध्ये जर पेट्रोल नेत असेल, बॉटलमध्ये जर पेट्रोल नेत असेल तर त्यांना बॉटलमध्ये आणि कॅनमध्ये पेट्रोल देऊ नका, असे स्पष्ट निर्देश तहसीलदार साहेब आणि आमदार साहेबांनी पेट्रोल चालकांना या ठिकाणी दिलेले मगाशीच थोड्या वेळापूर्वी पेट्रोल चालकांनी मला या ठिकाणी सांगितलं। परंतु तरीही काही लोक कॅन घेऊन आलेले आहेत, काही आपापले वाहनं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगाल दादा, पेट्रोल काही भेटतं का पेट्रोल तुम्हाला? अच्छे दिन आ रहे, अच्छे दिन आ रहे। अच्छे दिन आ रहे। काल आले होते का तुम्ही पंपावरती? मोठी म्हणले म्हणून आलो नव्हतो, आणि काल मोठी लाईन होती। बरं, अच्छे दिन आ गए। इराक, इस्रायल आणि अमेरिका युद्ध आहे असं म्हणतात आणि त्याच्यामुळे इथं पेट्रोल पंपावरती साठा नाही आहे, पेट्रोल पंपावरती पेट्रोल येत नाही असं म्हटलं जाते। नागरिक असं बोलतात। काय दोष आहे, पब्लिक घाबरून गेले, पब्लिकला वाटते मिळते नाही मिळते। आता ही माझी दूध गाडी, हो, उद्या दूध घालू कसं काय, म्हणून तेवढ्यासाठी टाकायला आलं। दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर देऊन ठीक। पूर्वी सायकल, त्याच्या आधी पायी, त्याच्या आधी माता भगिनी डोक्यावर पाठी घ्यायची, आपण घेऊ। अच्छे दिन आ गए। परंतु पंपवाले सांगतात का पेट्रोल येणार आहे, घाबरण्याचं काही कारण नाही। त्यांचं काम करतात, पण जिथं मानसिकताच लोकांची विश्वासार्हता कमी झालेली आहे किंवा मिळतंय नाही मिळते। आता हे बघा तुमच्यासमोर काय नाही, ते तर देणार नाहीच आहेत, पण अपेक्षेपोटी आलेच ते। आता कालही मी त्यांना विचारलं होतं, बघ 1 लिटर तरी द्या हिच्यात टाकून आणायला, नाही म्हणजे बाटलीच नाही मिळणार। ठीक आहे, त्यांनाही त्यांचे काय म्हणतात तसंच प्रशासनाने किंवा तहसीलदार साहेबांनी किंवा अन्य कोणी याच्यावर जे कोणी असतील त्यांनी जे काही त्यांना निर्बंध घालून दिलेत त्याप्रमाणे त्यांनाही वागणं, त्यांना दोघांचा समतोल सांभाळायचा आहे, तुमचा पण म्हणजे प्रशासनाचा पण, आणि कायम आम्ही येतो म्हणून आमचाही तोल सांभाळायचा आहे। बरं, एखादा माणूस आजारी असला ते न्यायचं का समजा, एखादा माणूस समजा आजारी असला न्यायचं का, म्हणून तर अच्छे दिन आ गए। हा ना, म्हणा ना तुम्ही, ते काय ऑन कॅमेरा चालू आहे, अच्छे दिन आ गए म्हणा। हा, तेच म्हणतो। आता एखादा माणूस आजारी असला तर ते न्यायचं कसा? गाडी पेट्रोलच नाही, मग न्यायचं कसं? पेट्रोल नसल्यावरती आजारी माणसाला सुद्धा आपल्याला नेता येणार नाही असं तुमचं मत आहे?
त्याच्यामुळं पेट्रोल पाहिजे. मी 1-2 मिनटं इथं कॅन घेऊन आलेले आहेत, त्यांना विचारतो. कॅन दादा, आपण हे कॅन घेऊन या ठिकाणी आलेला आहात, एवढं पेट्रोल घरी घेऊन जाणार का? पेट्रोलला नाही, डिझेल आणलं होतं. डिझेल? नाही भेटत म्हणून आता पेट्रोल भेटते म्हणून पेट्रोल तर का बरं डिझेल तुम्ही चालवलं होतं एवढं साठा करून? ट्रॅक्टरसाठी आलो. ट्रॅक्टरसाठी? मी आता डिंगोरून आलोय. हा. आमच्या ओतूरला आहे ना, कुठेच पंपावर पेट्रोल भेटत ओतूरला पण पंपावरती पेट्रोल नाही. पण झाले पेट्रोल. डिझेल बरं. पेट्रोल भेटते कुठेतरी, हा. डिझेल फारच भेटत नाही. कांदे काढणी चालू आहे, ट्रॅक्टरला डिझेल नव्हतं पण मी ड्रम घेऊन आलो. इथे ड्रम मध्ये तिला अच्छा, म्हणजे ट्रॅक्टर आणण्यापेक्षा आपण कॅनमध्ये डिझेल घेऊन जाणार होता. डिझेल घेऊन जाणार होतो ट्रॅक्टरसाठी, पण तिथीच नाही ड्रम मध्ये, म्हणून आता पेट्रोल भेटते. पेट्रोल तर थोड्या वेळापूर्वी तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे की कॅनमध्ये किंवा बॉटलमध्ये कुणाला देऊ नका. आता तहसीलदार साहेबांना आपण विनंती कराल की आमचे ट्रॅक्टर आम्ही पंपावरती घेऊन येऊ का, काय नक्की करायचं? जर समजा 10 किलोमीटर जर घेऊन यायला लागत असेल तर मग कसं आणि एवढे लागतात. बरोबर. आपली वाहने, आपली शेतकऱ्यांची जी वाहने आहेत, ट्रॅक्टर असेल, कुणाचं JCB असेल, कुणाचे वेगवेगळी वाहनं असतील का जी शेतामध्ये काम करणारी वाहनं आहेत, त्या वाहनांसाठी कॅनमध्ये आपल्याला डिझेल पेट्रोल न्यावं लागतं. आणि म्हणून हे लोक कॅन घेऊन आलेले आहेत, परंतु कॅनमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देत नाहीत असं सांगितले. आपण पण कॅन घेऊन आलेले आहेत, काय सांगाल ते? पेट्रोलसाठी आम्हाला पेट्रोलच भेटेल. हा, का बरं कॅनमध्ये देत नाहीत? हा, गाड्यांसाठी बदलं पाहिजे त्याच्यामुळे. नाही, परंतु शेतकऱ्यांची जी वाहनं आहेत, समजा ट्रॅक्टर आहे घरी, शेतकरी ट्रॅक्टर शेतामध्ये हे करतो आणि त्याच्यासाठी जर असेल तर कॅनमध्ये दिलं पाहिजे ना. याच्या अगोदर देत होता, म्हणजे आता कालपासून बंद केले. बरं, आपण पाहतोय कॅनमध्ये शेतकऱ्यांची जी शेतीसाठी जी वाहनं आहेत त्या वाहनांना सुद्धा कॅनमध्ये डिझेल किंवा पेट्रोल दिलं जात नाही. अशा पद्धतीने पंपाचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी आणि पंपाचे चालक या ठिकाणी सांगत आहेत. तुम्ही काय कशासाठी आलात? तुम्ही पेट्रोल भेटतं का तुम्हाला? पेट्रोल लाईनला लागलेले. किती रुपयाचं पेट्रोल भेटतं? काय 200 रुपयाचं भेटते. काल पण आले होते का तुम्ही? काल फिरून गेले. काल मिळालं नाही, आज परत आले. काही लोकांना काल रांगा लावून सुद्धा पेट्रोल संपलं आणि मिळालं नाही, आणि म्हणून आज सकाळपासूनच लोकांनी या ठिकाणी लाईन लावलेले आहेत. पंपाचे जे चालक आहेत ह्या विघ्नर पंपाचे, त्यांनी थोड्या वेळापूर्वी मला सांगितलं का त्यांच्याकडे जो साठा आहे तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पंप चालू ठेवाल आणि गाड्या आल्यानंतर परत पेट्रोल मिळलं जाईल. दादा, काय सांगाल? आपण पेट्रोल टाकायला आलेलात, लांबच्या लांब रांगा कालपासून इथं पाहायला मिळतात. किती रुपयाचं पेट्रोल मिळतं? 100 रुपयाचं. बरं, काल आले होते का तुम्ही? आज पहिल्यांदा आलेले आहेत. ओके.